करवीर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ सांगरूळमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली। या सभेच्या अध्यक्षस्थानी आर.डी. यादव होते। यावेळी खासदार धैर्यशील माने, जालिंदर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या सभेत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगितलं। आता पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यातील कायम रेंगाळत असणारा अतिक्रमणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून वर्षानुवर्ष वास्तव्यास असणाऱ्यांचं अतिक्रमण कायम करणार असल्याची, सर्वसामान्य जनतेला लोककल्याणकारी योजना देण्यासाठी वेळप्रसंगी नियमात बदल करण्याची तयारी असणारं हे महायुती सरकार आहे। महायुती सरकारनं आणलेल्या सर्व योजना या करवीर मतदारसंघातील चंद्रदीप नरकेंनी घरोघरी पोहोचवल्या। त्यांना सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे। साखर उद्योगामध्ये MSPची वाढ व्हावी, सर्वसामान्य लोकांचं अतिक्रमण कायम व्हावं, सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या वीज बिलात माफी व्हावी, यासाठी त्यांचा नेहमीच आग्रह राहिलाय असं सांगून करवीर विधानसभा मतदारसंघातील जनतेनं त्यांना पाठबळ द्यावं असं आवाहन श्रीकांत शिंदे यांनी केलं। यावेळी हसूर दुमाला गावचे माजी सरपंच अजित पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। चंद्रदीप नरके यांनी आपल्या भाषणात माजी आमदारांना मागील 5 वर्षात स्वतःचा आमदार फंडही वापरता आला नाही, मात्र माझ्याकडे कोणतंही पद नसताना मी या महायुती सरकारच्या माध्यमातून 2 वर्षांमध्ये 100 कोटींची विकास कामं या मतदारसंघात आणली असल्याचं सांगितलं। करवीरच्या विकासाची गंगा प्रत्येक गावोगावी आणण्यासाठी मला संधी द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। यावेळी जालिंदर पाटील, कुंडलिक पाटील, राजवीर नरके, शुभांगी पोवार, जनार्दन पाटील, माजी सरपंच सदाशिव खाडे, माधव खाडे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी भाजपचे हंबीरराव पाटील, दत्तात्रय मेडसिंगे, सुजितसिंह पवार पाटील, श्रीपती पाटील, राहुल खाडे, निवास वादकर, सुशांत नाळे, विलास नाळे, महेश वादकर, जनार्दन खाडे, सुधीर खाडे, महायुतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।